शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली आणि गेल्या 2 महिन्याभरापासून या निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा उडाला होता। उमेदवार देण्यापासून ते मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत शिरोळ तालुक्यातील कोणत्या पक्षाचे किती जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं। आणि अखेर या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीचे 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पंचायत समिती सदस्य विजयी झाले, तर काँग्रेस पक्षाला 1, भारतीय जनता पक्षाला 1 आणि जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 सदस्यांवर समाधान मानावं लागलं। दरम्यान लोकप्रिय मराठी एस न्यूजच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार श्रद्धा गायकवाड, दत्तवाड जिल्हा परिषदेच्या उमेदवार उत्तरादेवी शिंदे, आलास जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत शहापुरे आणि दत्तवाड पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकुरे, टाकळी पंचायत समितीचे उमेदवार अविनाश पाटील आणि अब्दुल्लाट पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांच्या प्रचाराची आणि पुढील विकास कामांची तसेच पुढील 5 वर्षातील विकास कामाचं विजन याबाबतच्या बातम्या मराठी एस न्यूजच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक घराघरात पोहोचवून प्रचार यंत्रणा गतिमान करून अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातून श्रद्धा गायकवाड, मिलिंद कुरणे, आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रशांत शहापुरे, दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून उत्तरा शिंदे, बाबासाहेब वनकुरे आणि अविनाश गायकवाड या उमेदवारांच्या विकास कामाच्या बातम्या सातत्यानं गेल्या 1 महिन्यापासून लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि मराठी एस न्यूज चॅनलला यश मिळालं आणि अब्दुल्लाट, आलास, दत्तवाड येथील जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समिती उमेदवारांनी निवडून आणण्याची मोलाची कामगिरी बजावली। यापूर्वी लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या देखील बातम्या देऊन त्यांना विजयी करण्यात मराठी एस न्यूज चॅनलने यश मिळवलं होतं। आणि खासदार आमदार यांच्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी निवडून आणलं आणि त्याबद्दल मराठी एस न्यूज चॅनल आणि संपादक संदीप अडसूळ यांचं सर्वत्र कौतुक होत असून मराठी एस न्यूज जिकडे विजय तिकडे असं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रनमली।